षटकार सजवला शतक्षणा दीपला आहे. एक धाव. एका धावेने श्री गणेशा करतोय तो नीनान. बघा थोडाही टाइमपास करू नका. मी दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती करतोय की आपल्याला भरपूर कमी टाइम आहे आणि कमी टाइमामध्ये बऱ्याचशा मॅचेस कव्हर करायच्या आहेत. याचं दोन्ही संघांना भान असू द्या. सर्व ग्रामस्थ मात्र इथे सकाळपासून उपस्थित आहेत. खरोखरच मी ग्रामस्थांचे आभार मानतो की ह्या स्पर्धेसाठी आपलं मोलाचं सहकार्य राहिलेलं आहे. म्हणून ही स्पर्धा एक यशस्वी आयोजक म्हणून पोलादपूर तालुक्यामध्ये रबर बॉलची स्पर्धा गोवेळे गावाची नामांकित स्पर्धा म्हणून पाहिलं जाते. वीरेंद्र मोरी स्ट्राईकला आहेत. समोरच्या चेंडू तर फटका तर सजवला आहे. चेंडू हुलकावणी देत येतोय हा कणकणी दणदणी दर्जेदार असं चौकार वीरेंद्र मोरे यांच्या बॅट मधून हा आलाय चौकार. चौकारांच्या साहाय्याने संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 5 बिनबाद 5. चांगली सुरुवात आहे ती बोरस ब्लास्टर संघाची. कारण दोन्ही संघ जर पाहिले ना तर एकाच विभागातील दोन्ही संघांना आपला खेळ माहिती आहे. समान ताकदीचे दोन्ही संघ आहेत. त्यामुळे ही मॅच मात्र चुरशीची होईल त्यात तिला मात्र शंका नाही. वीरेंद्र मोरे किंवा टॅलेंट हा खेळाडू आहे. निर्धाव चेंडू चांगली गोलंदाजी करतोय तो जाधव. तुषार टीजे. टीजे या नावाने घाटकोर मध्ये प्रसिद्ध असलेला टीजे. मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक छोटा खेळाडू आहे परंतु चांगलं क्षेत्ररक्षक त्याच्या माध्यमातून झालं. एका धावेवरती समाधान मानावं लागलं आणि एकच धाव इथे धावफलकावरती अर्जित केली जाईल. एका धावाने संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय 6 धावा. 6 धावा कुठलाही मोठे फटके करून देत नाही तो टीजे. तेजस जाधव. तेजस जाधव बेस्ट बॉलरचा मागील पुरस्कार भेटलेला मॅच मध्ये. चांगला चेंडू चांगली डिलिव्हरी चेंडू विसरतोय तो विकेट किपर विनोद धनावडे यांच्या हातामध्ये. विनोद धनावडे एक अनुभवी खेळाडू आहे आणि तो खेळाडू मात्र नक्कीच गोविले संघाला अनेक सामने वेळा जिंकून दिले. तिथे चुकी केले आणि चुकीला माफी नाही. एक धाव नक्कीच पूर्ण केली जाईल आणि व्हाईट प्लस एक अशा 2 धावा धाव फलकावरती अर्जित केल्या जातील. धाव फलक 8. 8 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय शिवशक्ती चषक गोवेले. पुन्हा व्हाईट. पुन्हा व्हाईट. लगातार 2 चेंडू व्हाईट आले तेजस कडून तुषार कडून. धाव फलक 10 वरती जाऊन पोहोचलाय. वीरेंद्र मोरे स्ट्राईकला आपण पाहतोय. वीरेंद्र मोरेच्या बॅट मधून हा सजवलाय. समोरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार येतोय कणकणी दणदणीत अगदी आकाशाला गवसणी घालणारा षटकार आलाय. या षटकाराच्या साह्याने मात्र धावफलक जाऊन पोहोचतोय 16. 16 धावांवरती बिनबाद 16 ही बोरस ब्लास्टर संघासाठी जमेची बाजू आहे. 16 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाखेर 16 धावा पळचिल आणि सडोली दोन्ही संघाचे करण आपण तयार राहायचंय. 4 षटकानंतर आपला इथे टॉस केला जाईल. टॉस बॉक्स मध्ये याची नोंद घ्यायची आहे. किती फास्ट या गोलंदाज. गोवळे संघ आपण यजमान संघ आहोत. आपण आयोजकाच्या भूमिकेमध्ये तर थोडं फास्ट आपणच खेळलं पाहिजे. 16. हॅलो. 16 धावा बिनबाद 16. एक षटकार आपण पाहिलाय
तर वीरेंद्र मोरेच्या बॅटमध्ये एक चौकार पाहिलाय. तब्बल 11 धावा आहेत त्या वीरेंद्र मोरेच्या नावावरती. संघाचा धावफलक 16 आणि वीरेंद्र याच्या 11 धावा. चांगली बॅटिंग केली ती वीरेंद्र मोरे याने. चांगला समाचार घेतलाय तो तुषारचा. ओमकारला प्राचारण केलंय. चला फास्ट घ्या. मी वारंवार आपल्याला सूचना देतोय. वाईट आणि त्यावरती एक धाव रोखली जाणार नाही. आणि 2 धावा. धावफलक 18 वरती आणि निनानला माहिती आहे की स्ट्राईक वीरेंद्रला जास्तीत जास्त देणं हे गरजेचं आहे आणि तेच काम निनान मोरे करतोय. 18 धावा धावफलकावरती. धावसंख्या वेगाने पुढे जाते. कारण ज्याच्या बॅटमधून षटकार चौकार पाहिलाय तो वीरेंद्र मोरे पुन्हा स्ट्राईकला. लॉंग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. स्वतः गोलंदाज ओमकार चेंडूवरती जातोय तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. धावफलकावरती 19 धावा. लेफ्ट हँड बॅट्समन निनान अजून शांत आहे. पुन्हा व्हाईट. धावफलक 20. एकेरी दुहेरी धावफलक पुढे जातोय. चला पंच निर्णय देतील. वाईट चेंडू आहे. 20 धावा धावफलकावरती. सजवलाय. नारायण आयरे देतो होते पण चेंडूला हुलकाने चेंडू थांबणार नाही. चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय हा निनान याच्या बॅट मधून चौकार. धावफलक 24 वरती जाऊन पोहोचलाय. धावसंख्या वेग घेते. 24 वरती जाऊन पोहोचलाय तो बोरस ब्लास्टर या संघाची. चोवीस धावा. परंतु मी नक्कीच ग्रामस्थांचं कौतुक करेन. निनान मोरे याच्या बॅट मधून आला हा लांब लांब लांबवरचा एक षटकार. अगदी लांब पाठवलाय. यासाठी ओळखलं जातोय निनानला. या षटकाराने धाव संख्या जाऊन पोहोचते 30 वरती. तब्बल 30 धावा. 30 धावा. आक्रमक पवित्रा घेतलाय तो बोरस ब्लास्टर संघाच्या दोन्ही खेळाडूने. निनान आणि वीरेंद्र. निनान शांत होता परंतु आता त्याने आक्रमक पवित्रा घेतलाय. रबर बॉलची स्पर्धा. रबर बॉलची स्पर्धा म्हटलं की षटकार चौकारांची आतिषबाजी मात्र असते. दबाव दबाव आणि प्रेशर मध्ये गेलाय तो ओमकार. व्हाईट प्लस. चेंडू व्हाईट आहे ना सचिन सर? नो नो. ओके नो बॉल. आणि फ्री हिटची संधी आहे निनानला. धावफलक वेगाने पुढे जातोय. अतिशय प्रहार आणि हल्ले होत आहेत ते ओमकार वरती. धावसंख्या वेगाने पुढे जाते. धावफलक जाऊन पोहोचलाय 33. 33 धावा. 33 धावा. थोडं फास्ट घ्यायचंय. मी वारंवार सूचना करतोय की जर विचार केला तर आता 4:30 जवळजवळ वाजायला आलेत. आपण फास्ट मध्ये खेळायचं आहे. चेंडूने बरीच उंची घेतली. शतरक्षक जज करतोय झेल घेणार का? सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र झेल घेतलाय आणि परंतु फ्री हिट असल्यामुळे खेळाडू बाद नसणार. झेल चांगला प्रयत्न केला होता. सुजल आयरे त्यांचे वडील नामदेव दादा आयरे ते सुद्धा इथे होते. परंतु गडी बाद नाही होणार कारण
कारण फ्री हिट होती आणि फ्री हिटचा संधी मात्र जीवदान भेटलं. त्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचं होतं. हलकीशी बॅट चांगली गरकन अशी फिरवली. बॅटचा बॉलचा कुठलाही संपर्क नाही झाला. पुन्हा ओंकार गोलंदाजी मारतोय सज्ज वीरेंद्र मोरे. त्याच्या बॅटमध्ये एक षटकार एक चौकार तर आपण पाहिलाय. हलकं सकट केले थर्ड मॅन रेषेमध्ये ट्रेवल चावल होतोय. गणेश स्वतः करणार तिथे एक धाव पूर्ण. दुसरीसाठी प्रयत्न करणार का? हो का नाही करणार आम्ही प्रयत्न. आणि इथे दुसरी धाव मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती ती वीरेंद्र आणि निनाद. 36 धावा धाव फलकावरती. दुसरं शतक मार्गस्थ असताना 36 धावा. दोन षटका अखेर 36 धावा. बिनबाद 36 ही चमेची बाजू राहिली ती बोरज ब्लास्टर संघासाठी. एक नौखा गोलंदाज गोविले संघाने आज इथे मात्र प्राचारण केलंय तो म्हणजे साहिल बाजीराव आयरे. बाजीराव शेठ आयरे यांचे चिरंजीव. आणि पहिल्या चेंडूवरती आक्रमक पवित्रा आला हा षटकार निनाद मोरे याच्या बॅट मधून. काय फटका सजवलाय. पहिल्या चेंडूवरती आक्रमक पवित्र धारण केलाय त्या साईल वरती प्रहार केला हल्ला केलाय. 42 धावा धाव फलकावरती. का बॅटिंग करतोय निनान आणि त्याच्या साथीला वीरेंद्र. आतापर्यंत जर विचार केला त्याचा तर 2 षटकार आणि चौकारांशी तो खेळतोय मैदानामध्ये. तो निनान साईल वरती हल्ला केलाय. लगातार दुसरा षटकार. लगातार 2 षटकार लॉंग ऑफच्या दिशेने मात्र धाडलेत ते निनांनी. निनादचं कौतुक करावं लागेल. परंतु साईल हा नवखा गोलंदाज आहे. त्या नवख्या गोलंदाजावर ते प्रहार करतोय हल्ला करतोय. धावसंख्या वेगाने पुढे जाते. धावफलक जाऊन पोहोचलाय 48 धावा धावफलकावरती. नाबाद खेळती जोडी. वाईट चेंडू आता मात्र दबाव प्रेशर होत घेतलाय ते साहिलने. 49 धावा झाले त्या बोरस ब्लास्टर संघाच्या. पुन्हा वाईट अर्धशतक पूर्ण झालंय 50 धावा. मॅचच्या रन मध्ये आला चेंडूला पाठ भिरकावून दिलंय. चौकार येतोय. देवळे संघाने 66 धावा बनवल्या होत्या आणि त्याचा सर्वाधिक धावा होत्या. परंतु आता बोरज ब्लास्टर सुद्धा त्याच दिशेने वाटचाल करतोय. धावफलक वेगाने पुढे जातोय. धावफलक जाऊन पोहोचलाय 54. 54 54 धावा. निनान मोरे 9 बॉल 30 वरती खेळतोय. 3 षटकार आणि 2 चौकाराच्या साह्याने निनान मोरे मैदानामध्ये अक्षरशः आग ओकतोय. त्याची बॅट बोलते आज. षटकार चौकारांची अतिशबाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. निनांची साईल ओला मात्र चांगलं झोडपून काढलंय. आणि इथे मात्र घडतंय काय बिघडतंय काय. विकेट
आणि पहिला धक्का बसलाय वीरेंद्र मोरे धावचीतच्या स्वरूपात. 7 बॉल मध्ये 14 धावा करून वीरेंद्र मोरे बॅक टू पॅव्हलियन. एक बॉल सॉरी एक फोर आणि एक षटकार मारला होता. चला लवकर पाठवा बॅट्समन. फोरच वैभव मोरे नवीन बॅटर मैदानात धावत यायचं वैभव, कारण आपल्याला टायमाकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे. मिडऑफच्या डोक्यावरून हा येतोय पुन्हा एकदा. सचिन सर कळवा आम्हाला. 7 षटकार. पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये षटकार येतोय. षटकार चौकांची आतिषबाजी करतो तो निनाद मोरे. हल्ला करतोय. 60 धावा धाव फलकावरती. धावसंख्येने वेग घेतलाय. धावसंख्येचा आलेख मात्र इथं उंचावलाय. आपण पाहतो निनाद मोरे काय पद्धतीने बॅटिंग करतोय. परंतु सडवली संघ आणि पलशील संघाचे कर्णधार दोन्ही कर्णधारांनी इथं तयार राहायचं आहे. साहिल वरती मात्र प्रहार आणि हल्ले चढवलेत. एक माफी गोलंदाजी ठरली ती गोविले संघासाठी. एक नौखा गोलंदाज होता, परंतु त्याच्यावरती प्रहार आणि आक्रमक पवित्र धारण केला तो निनादने. धावसंख्या वेगाने पुढे गेली. धावसंख्या जाऊन पोहोचली 60. 60 धावा धावफलकावरती ते बोरस ब्लास्टर. एकच धाव. 61 61 धावा. एक घडी तंबूच्या असलेला 61 धावा धाव फलकावरती. ओव्हर झाली. तर नवीन गोलंदाज तयार करा. पटकन पाठवा गोवेले. थोडं फास्ट घ्यायचंय. सचिन सचिन प्राचारण केलं शेवटचं अंतिम शतक घेऊन, परंतु धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्येने आलेख घेतलाय. 61 61 धावा धाव फलकावरती. मोरे याच्या बॅट मधून पुन्हा एकदा लॉंग ऑफ मध्ये षटकार. निनाद मोरे फक्त बॉल मागतोय आणि मी बॉल घालवायला आलोय असंच काहीतरी चित्र मैदानामध्ये पाहतोय. प्रत्येकावरती आक्रमक आणि हल्ले चढवतो तो निनाद. षटकार आणि षटकाराचीच भाषा तो बोलतोय आज. धावसंख्ये 67. सर्वाधिक जास्त धावा बनवणारा संघ जो कोण असेल तो बोरस ब्लास्टर संघ, कारण 66 धावा भैरवनाथ देवळे संघाने बनवल्या होत्या, पण 67 धावा बनवलेत ते बोरस ब्लास्टर. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. किती धावा बनवणार, किती धावांचं टार्गेट देणार यजमान संघाला. त्रे 13 बॉल 43 या स्पर्धेतील अर्धशतक पूर्ण करणार का निनाद. फसलाय कव्हरला. एक धाव पूर्ण. एकच धाव. दुसऱ्या धावचा प्रयत्न करतायत आणि बघता बघता 2 धावा इथे मात्र पूर्ण. 69 वरती जाऊन पोहोचलाय धाव फलक. निनाद मोरे मात्र आज चांगली बॅटिंग करतोय. थोडं फास्ट घ्या रे कशाला. वैयक्तिक 45 धावांवरती खेळतो तो निनाद. सन्माननीय आदरणीय विलासदादा आहिरे यांचे इथे आगमन झालंय. प्रत्येक मॅचच्या सामन्याला जी पुरस्कृत केलेली जी आकर्षक बॅट आहे, छोटी बॅट, ती विलास आहिरे यांच्या माध्यमातून आहे. त्यांचंही आपण शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करूया. 2 धावा धावफलकावरती.
धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या 71, 71 धावा तब्बल बोरज ब्लास्टर संघाच्या. 50 साठी 3 धावा कमी आहेत त्या नीनांच्या. 15 बॉल मध्ये नीनान मोरे. एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न करणार, हो का नाही, कारण करायचा विक्रम करायचा आहे आणि त्यासाठी ही धाव मैदानामध्ये. आणि 50 धावा वैयक्तिक पूर्ण केलेला नीनाद मोरे ठरतो या स्पर्धेतील पहिला बॅट्समन. 50 धावा पूर्ण झाले वैयक्तिक. नीनान मोरे, टाळ्या वाजून त्याचं आपण स्वागत करूया. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक जर पूर्ण कोणी केले असेल ना तर नीनान मोरे. निनान आपण बॅट वर करायचे निनान. 50 धावा पूर्ण झालेत. संघाचा धावफलक 74, 74. नवीन बॅटर सुशांत आलाय, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत, 2 धावा इथे यशस्वी. 76. बनवणारा हा खेळाडू अर्धशतक या स्पर्धेत पहिलं पूर्ण कुणी केलं असेल ते नीनान मोरे यांनी. सडवले आणि पलचिन, बाळा आणि प्रणय कदम. प्रशांत जाधव, बाळा आणि प्रणय कदम दोन्ही कर्णधार. आपण यायचंय टॉस बॉक्स मध्ये. एक धाव पूर्ण आणि एका धाव्यावरती समाधान. एका धाव्याने संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 77. 78 धावा बनवायच्या आहेत त्या शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवळे संघाला. चला बोरस ब्लास्टर आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. बोरस ब्लास्टर भैरवनाथ सडवले आणि पलचिलिया दोन्ही कर्णधारांनी या लवकर. संजयजी आहिरे यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. एका बाजूला संघ आहे पलचिल तर एका बाजूला संघ आहे सडवली. हॅलो, गोविले संघाचा 2 कोणी 3 6 मारेल त्याला संजय आयतेकडून 1000 रुपये हे पारितोषिक देण्यात येत आहे. टाळ्या वाजवा जोरात. लागोपाठ 3 6 मारेल त्याला संजय आयरे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि खास करून गणेश आयरे यांना त्यांनी चॅलेंज केलंय बबल्या उर्फ कॅप्टन, त्यासाठी ते 2000 त्यांना देतील. गोवळे संघासाठी प्राइज झाले जो लगातार 3 षटकार मारेल. चला कर्णधार या सडवले आणि पलचिल. प्रणय आणि प्रशांत या लवकर. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. बोरस ब्लास्टर वीरेंद्र थोडं फास्ट घे मित्रा. आमचे पंच सुद्धा आराम करतायत आणि खरोखरच मी त्यांचं नक्कीच कौतुक करेन. कारण आणि प्रदीप शिंदे आपण बघतोय कॅमेऱ्यामध्ये बॉल कशा पद्धतीने बनवला जातो त्याचं निरीक्षण करतायत. बारकाईने त्या बॉल कडे बघतायत. आणि डान्सिंग अंपायर आहेत सर. पावसामध्ये डान्सिंग केला तर नक्कीच त्यांना बारिश के डान्सर बोल देंगे हम लोग. आज करणार का प्रदीप शिंदे? संजय दादा यांच्या शुभ हस्ते केलं ते टॉस. एका बाजूला पलचिल एका बाजूला सडवली, दोन्ही संघाचे कर्णधार.
टॉस बॉलिंग सडवली संघ यांनी टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला तर आमंत्रित केले पलशील संघाला 4 षटकांचा सामना असेल. चला ही मॅच लवकर चालू करा. डान्सिंग अंपायर प्रदीप शिंदे आता बॉल कडे पाहू नका, आता मॅच कडे पहा सर. बॉल बघून झालाय आपला. चला लवकर सचिनजी सावंत आणि प्रदीपजी शिंदे आपण मॅच चालू करा. एक मोठं आव्हान आहे आणि या आव्हानाला कशा पद्धतीने बॅटिंग करणार, कशा पद्धतीने सामोरे जाणार गोवेले संघ. स्वतः कर्णधार आता मैदानात आहेत आणि जर कर्णधाराने लगातार 3 षटकार मारले तर संजय अहिरे यांच्याकडून 2,000 रुपये आणि कुठलाही खेळाडू जो लगातार 3 षटकार मारेल त्याला 1,000 रुपयाचं प्राइज. प्रदीप शिंदे चला लवकर चालू करा. पावसाचं आगमन झालंय, पावसाळी स्पर्धा आणि तिथे पावसाचं सुद्धा आगमन झालं. वीरेंद्र मोरे गोलंदाजी मार होती, गणेश स्ट्राईकला आहे. पहिला चेंडू डॉट येतोय. स्वतः कर्णधार आहे आणि कर्णधार तो प्राइज आले. लगातार 3 षटकार मारले तर संजय दादा अहिरे यांच्याकडून 2,000 रुपयाचं कॅश प्राइज. फक्त गणेश अहिरेसाठी कर्णधारासाठी प्राइज आहे, खास प्राइज आहे. पुन्हा वीरेंद्र मोरे गोलंदाजी मार्गवरती. वाईट चेंडू, वाईटने श्री गणेशा होतोय तर गोवळे संघाचा एक धाव. 78 धावा बनवायच्या आहेत त्या गोवेले संघाला. 78चं टार्गेट आहे, एक धाव धावफलकावर अजून इथून पुढे 77 धावा बनवायच्या आहेत. परंतु चेंडू जातोय सीमारेषा थर्ड मॅन रिझर्व मध्ये, चेंडू ट्रॅव्हल होतोय. धावफलक 5, 3 बाद 5. सडोले संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलाय. तशी मॅच संपेल तशी लगेच आपण क्षेत्ररक्षण लावायचं आहे. विनायक दादा झाडाने आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय बोरस संघाच्या टीम मधून. नेहमीच सातत्याने बोरस संघामध्ये विनायक दादा यांचं खूप सहकार्य आहे या संघाला. विनोद धनावडे षटकार. विनोद धनावडे यांच्या बॅट मधून परंतु क्षेत्ररक्षक तैनात होता. तो 4 धावा हुलकावणी देत येतोय. चौकार ब्रँडेड चौकार आलाय आणि यासाठी ओळखलं जात आहे विनोद धनावडे याला. जर असाच पवित्र धारण केला तर नक्कीच ह्या धावसंख्येचा पाठलाग करू शकतात गोवळे संघ. आणि विनोद धनावडे ही ताकद आहे, क्षमता आहे. षटकार चौकारांची आतिषबाजी त्याच्याकडून पण होते मैदानामध्ये. वीरेंद्र मोरे गोलंदाजी मार्गवरती. यानंतर होणारा सामना सडोले वर्सेस पलशील. डॉट चेंडू येतोय.
पॉइंटला कट केलाय चेंडू. त्यामागे विनायक दादा धावतायत. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता दुसरी धाव इथे पूर्ण झाल्या. 2 धावा. गणेश सुद्धा चांगली साथ देत आहेत मैदानामध्ये ती विनोदला. त्या 2 धावने संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 12. पहिल्या षटकाखेर 12 धावा. चला थोडं फास्ट घ्या बोरच. निनान ज्याने षटकार चौकारांची आतिषबाजी, ज्याने सर्वाधिक धावा बनवलेत, अर्धशतक या स्पर्धेमध्ये पूर्ण केलंय, तो निनान मोरे आता गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज सज्ज होतोय. स्ट्राईक लाईक गणेश स्वतः करणं. लगातार 3 षटकार मारले तर संजय आयर यांच्याकडून 2000 रुपयाची कॅश प्राइज. एक चिकी सिंगल. एका धावने संघाच्या धावसंख्येत भर. संघाचा धावफलक 13. 13 धावा लेग बायच्या सोबत धाव भेटली आणि 13 धावा धाव फलकावरती. विनोद पुन्हा स्ट्राईकला आलाय. विनोदला आक्रमक पवित्र धारण करावं लागेल आणि संघाला दिशेने घेऊन जावं लागेल ते विनोदला. हॅलो, तो अनुभव आहे विनोदकडे आणि ते आपल्या अनुभवाचा फायदा मात्र आज आपल्या गावासाठी करावा. संपूर्ण गाव इथे उपस्थित आहे आणि आपल्या ग्रामस्थांसमोर आपला खेळ मात्र विनोद धनावड्याला दाखवावं लागेल. आपण यजमान संघ आहोत. समोर योजनेत फटका सजवला. क्षेत्रक्षेत्र पात राहिला. येतो हा विनोद धनावड्याच्या बॅट मधून खणखणीत दणदणीत अगदी षटकार. चला थोडं फास्ट घ्या. जवळजवळ 5 वाजलेत. 4 ओव्हरची एक मॅच बाकी आहे. त्यानंतर एक धाव पूर्ण. पावसाळ्यात क्रिकेटची आपण मजा पाहतोय आणि ही मजा मात्र सर्व क्रिकेटचे खेळाडू घेत आहेत. पोलादपूर तालुक्यातील सर्व तरुण घेत आहेत आणि प्रत्येक गाव आज मात्र इथं जिंकण्यासाठी आलाय. लंगोटी मित्रमंडळ करंजे हा संघ मात्र बक्षीस पात्रामध्ये दाखल झालेला एक पहिला संघ आहे. पुन्हा निनान. मिड विकेटच्या डोक्यावरून हा आला अगदी ताकदीचा पूर्णपणे वापर आणि आलाय षटकार स्वतः कर्णधाराच्या बॅट मधून. 26 धावा. अजून 2 षटकार तर मारले ना तर कमीत कमी 2000 रुपये तरी प्राइस इथे जमा आहे आणि त्या प्राइस साठी तुम्हाला मैदानामध्ये अशी षटकारांची आतिषबाजी करावं लागेल. चांगला चेंडू. आता मात्र ती संधी हुकले. संधी आली होती. एक षटकार आला होता. 2 षटकार मारायचे होते. लगातार 3 षटकार मारायचे तरच 2000 भेटले जातील. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 26 वरती आहे. 13 चेंडू मध्ये 53 धावा बनवायच्या आहेत. 13 बॉल 53चं आव्हान आहे. अशा पद्धतीने बॅटिंग करणार गणेश आणि विनोद यांच्याकडे संपूर्ण गोवेळे गावाचं लक्ष लागलं. त्यांचं संपूर्ण गाव व्यासपीठावरती आहे आणि संघ अडचणीत आहे. परंतु ग्रामस्थ तुम्हाला वाचवणार नाही या संकटातून एवढं नक्कीच. तुम्हाला तुमचा खेळ मैदानामध्ये दाखवावा लागेल. फास्ट घ्या पोरज. वीरेंद्र प्लीज मी रिक्वेस्ट करतोय तुम्ही थोडं फास्ट घ्या कारण की जवळजवळ 5 सुद्धा वाचून गेलेत. अजून 2 मिनिटं बाकी आहेत 5 ला. तुम्ही लवकरात लवकर खेळायचा प्रयत्न करा. वाईट चेंडू. वैभव. परंतु वाईट आणि दोन्ही काही होणार नाही. तुम्हाला षटकार चौकार मैदानामध्ये ठोकावेच लागणार. समोर योजने क्षेत्रक्षक तैनात आहे. जज करत होता परंतु फंबलिंग झाला आणि हा खणखणीत षटकार
एक ब्रँडेड षटकार विनोद धनावडे, परंतु आपल्या ग्रामस्थांना खुश करतोय तो विनोद. त्याच्या षटकार चौकारांची आतिषबाजी मात्र थांबत नाहीये. चांगली थोडं फास्ट घ्या बोरज प्लीज. विनोद थोडं फास्ट घे मित्रा. सर्वांचे लाडके ओंकार घाडगे माझा आज 7 वाजल्यापासून मैदानामध्ये आहे, कारण दुसरी मॅच होती आणि 7 वाजता बरोबर ओंकार घाडगे मैदानामध्ये. आज गोवळे गावची स्पर्धा आणि ओंकार घाडगे आता सकाळपासून उपस्थित आहेत. पावसाचं आगमन, पावसाची सर आणि अतिशय आनंदाचं वातावरण, प्रफुल्लित असं वातावरण. आणि प्रदीप शिंदे मात्र आता आपले पावसापासून संरक्षण करतायत. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न करणार का? हो का नाही करणार, आम्ही प्रयत्न करा, आम्हाला सुद्धा जिंकायचं आहे. 2 धावा इथे यशस्वी. ह्या 2 धावाने संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 35 धावा. 8 चेंडू 43 धावा. 8 बॉल 43 रनची गरज आहे जिंकण्यासाठी. शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवले संघाला 8 बॉल मध्ये 43 धावा. कशा पद्धतीने धावसंख्याचा पाठलाग केला जाईल याच्याकडे संपूर्ण पोलादपूर वासियांचं लक्ष लागले, गोवळे ग्रामस्थांचं लक्ष लागलंय. आणि हा फटका तर सजवलाय, परंतु शतरक्षक तैनात आहे. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न करतायत आणि 2 धावा मात्र इथे यशस्वी होत आहेत. धावांसाठी धावा धाव करतायत मैदानामध्ये ते गणेश आणि विनोद. म्हटलं फटका तर सजवला, शतरक्षक तिथे तैनात आहे, पण दोन्ही खेळाडूंनी चेंडू अडवलाय. चांगलं शतरक्षण झालं ते बोरज ब्लास्टर या संघाकडून. 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न करणार का? हो का नाही करणार. आणि ही ते गणेश मात्र मैदानामध्ये चांगले धावांसाठी धावा धाव करतोय. आज पहिल्यांदाच मला वाटतंय कर्णधार मैदानामध्ये गेला आणि चांगली धावा साथ देतोय तो विनोदला. 6 चेंडू मध्ये 38 धावा. चला फास्ट. शेवटचे 6 बॉल 38 धावांची गरज. बोरस ब्लास्टर शेवटचं गोलंदाज लवकर पाचारण करा आणि 6 चेंडू मध्ये 10 किती 38 धावा ना. 38 धावा बनवायचे त्या गोवळे संघाला. 6 चेंडू 38. रुपेश जाधव हे खरोखरच मी या खेळाडूचं नक्कीच कौतुक करेल. पावसाळी रबर बॉल चालू झालाय, तिथून खास दिव्यावरून घाटकोपरला सरावासाठी जात आहेत आणि येणाऱ्या मॅच मध्ये त्यांची वर्णी लागेल का पलचिल संघामध्ये याचं लक्ष संपूर्ण पोलादपूर वासियांना लागलंय. कारण रोजचा सराव करणारा रुपेश मात्र मैदानामध्ये दाखल झालाय. नो बॉल. त्याच्यावरती हा षटकार. 7 धावा. चला बाहेरून लवकर बॉल द्या. दुसरा षटकार. लगातार 2 षटकार आलेत. 78 धावांचं पाठलाग करायचंय. धावफलकावरती धावा आहेत त्या 53 धावा. अजूनही 25 धावा बनवायच्या आहेत. 5-25 म्हणजे 5 चेंडू मध्ये 25 धावा. पुन्हा व्हाईट चेंडू. मॅच मध्ये चुरस आले. गोवेलेवाल्यांच्या आशा पल्लवित झालेत ह्या 2 षटकाराने. जल्लोष होतोय गोवेलेकर यांच्याकडून. शेवटचं शतक आहे आणि 5 चेंडू मध्ये आता 24 धावा बनवायच्या आहेत. विनोद धनावडे. मात्र चांगला चेंडू कमबॅक केले गोलंदाजाने ते राहुलने.
4 बॉलमध्ये 4 षटकार मारले ना, तो गोवळे संघ नक्कीच विजयी होऊ शकतो आणि हा कारनामा मैदानामध्ये विनोद धनावडे करणार का? नो! त्याच्यावरती प्रहार केला. सॉरी, सॉरी. षटकार आलाय. षटकार आलाय. 60 धावा धावफलकावरती झालेत. ते गोवळे संघाच्या 78 धावांचा पाठलाग करत होता. 60 धावा. 3 चेंडू 18 धावा. 3 बॉल 18 धावांची गरज. 3 लगातार जर षटकार मारले तर नक्कीच संघ विजयी होऊ शकतो गोवेळे. हा महत्वाचा चेंडू आहे ह्या मॅच मधील. वाईट चेंडू. राहुल वरती दबाव आहे, प्रेशर आहे. आणि फटक्यात फसला परंतु धाव कुठली भेटली नाही. आणि आता मॅच मध्ये काय होते पाहू आपण. 2 चेंडू 17 धावांची गरज आहे. तर मॅच जिंकली ती बोरस ब्लास्टर आणि पावसाचं आगमन विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. आणि या स्पर्धेत दुसरं अर्धशतक केले ते विनोद धनावडे याने. आपण सुद्धा वर बॅट करायचे परंतु तिथे विजय झालाय बोरस ब्लास्टर संघ. चला सडवली संघ बाळा फास्ट